तर राज्यभरात पावसानं थैमान घातलेल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता शिर्डीचे शिंदे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपला 3 महिन्यांचा पगार पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचं जाहीर केलंय। सदाशिव लोखंडे यांनी 2 टर्म शिर्डी लोकसभेचं खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय, आमदार म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय। त्यामुळे येणाऱ्या 3 महिन्याचा साधारण 3 लाख रुपये पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असल्याचं लोखंडे यांनी जाहीर केलंय। आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी मी माजी खासदार म्हणून या ठिकाणी 3 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी आपण सर्वांनी माझी आजी आमदार असेल त्यांनी देखील घ्यावा ही सर्वांना विनंती करतो। आणि शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी ही मागणी राज्य आणि केंद्राच्या वतीने ते देण्यात यावी ही मागणी करतो। तर जालना जिल्ह्यात गेल्या आठवड्यात आणि 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। सोयाबीन, कापसासह फळबागांना याचा प्रचंड तडाखा बसलेला आहे। शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार बदनापूर तालुक्यातील एकूण 62,000 हेक्टर क्षेत्रापैकी 46,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला। तालुक्यातील 5ही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। शिवाय 35 जनावरं दगावलेली आहेत। त्यामुळे आता शेतकरी वर्गातनं नुकसान भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे। तालुक्यातील वाकुळणी परिसरात मागील आठवड्यात 4 वेळा अतिवृष्टी झाली आहे। तर अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतनं मिळणारा मदत शासन निर्णय जाहीर झालाय। नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मदतीसाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही। तर परतीच्या पावसानं नांदगाव तालुक्यात धुमाकूळ घालत तब्बल 36,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय। 14,500 शेतकरी सध्या संकटात सापडले। शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर जात नुकसानीची पाहणी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात, त्यांना धीर दिलाय आणि सरकार आणि मी तुमच्या सोबत असल्याचं त्यांनी आश्वासन दिलंय। पाहणी दौऱ्यात काही अधिकारी देखील सहभागी झालेले होते। तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। काही तक्रार असली तर फोन करा। आपण तुम्ही मी काही करू शकत नाही, पण ऐक ना, पण पीक विम्याचे बी पैसे मिळत। एक मोठी बातमी, नांदेड हैदराबाद मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। या आंदोलनामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नांदेड हैदराबाद मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। तर आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने सगळे शेतकरी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। महामार्गावर आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। आपलं वाया गेलेलं पीक देखील या शेतकऱ्यांनी हातात घेतलंय आणि महामार्गावर ठिय्या मांडलाय। तर परतीच्या पावसाचा झेंडू पिकाला मोठा फटका बसलाय। दिवाळी आणि दसरा गोड व्हावा यासाठी नाशिकच्या मनमाड परिसरातील वंजारवाडी भागात मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली जाते। मात्र परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं करून टाकलंय। झेंडू फुल जमिनीवर आडवं झाल्यानं मोठ्या प्रमाणावर काळं पडून सडू लागलेलं आहे। पावसानं फुलं ओली झाल्यानं व्यापारी फुलं घेत नसल्यानं कवडीमूल भावात फुलांची विक्री करावी लागते। उत्पादन खर्च निघणं सुद्धा मुश्किल झालंय। त्यामुळे झेंडू उत्पादकांची दिवाळी दसरा आता गोड होणार नाही तशी चिन्ह आहे। मनमाड जवळच्या झेंडू शेतीतनं नुकसानीचा आढावा घेतलाय। झेंडू उत्पादकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। परतीच्या पावसाने मनमाड परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। त्यामुळे खरीपाच्या पिकासह इतर पिकांनाही मोठा फटका बसलाय। याचबरोबर झेंडू पीक जे आहेत त्याला देखील परतीच्या पावसाचा मोठा फटका पाहायला मिळाला। मी आता मनमाड परिसरातली वंजारवाडी भागात असलेल्या एका झेंडूच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की परतीच्या पावसाने झेंडूची फुलं जे ते अक्षरशः काळे पडायला लागले। मोठ्या प्रमाणावर भिजल्यामुळे ते या ठिकाणी काळे पडायला लागले। त्यातच या ठिकाणी जे फुलं जे आहेत ते या ठिकाणी जमिनीवर पडल्यामुळे ते देखील मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे। त्यामुळे कुठेतरी उत्पन्न घटण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते आणि शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळेल अशी काहीशी आशा या ठिकाणी वाटत दिसत नाही। त्यामुळे बळीराजा जो तो हतबल झालाय। जेव्हा जसा गोड होईल यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते। मात्र
या सगळ्या शेतकऱ्यांच्या आशा ज्या आहेत त्या फोलता होताना दिसत आहे. माझ्यासोबत या भागातील झेंडू उत्पादक आहे. काय सांगेल, दरवर्षी आपण शेतीची लागवड करता, परतीच्या पावसाने काय नुकसान होतं? परतीच्या पावसाने नुकसान भरपूर प्रमाणात झालं आहे आणि त्यातल्या त्यात फुल डागी पडलंय. पाऊस चालू आहे, सतत पावसामुळे फुल डागी पडतंय. याला एकरी 40,000 रुपये खर्च आहे, तो पण निघणं मुश्किल आहे या वावरातून. आता या फुल शेतीतून ॲव्हरेज पण कमी आणि पावसाने फार नुकसान केलेलं आहे. डागी पण माल झाला आहे पूर्ण. व्यापारी कमी भावात मागता. दरवर्षी व्यापारी घ्यायला येतात, आता काय परिस्थिती आहे? यावेळेस व्यापारी घेतच नाही ना, फुल काळे पडले त्यामुळे व्यापारी येत नाही घेण्यासाठी. मग तुम्ही दिवाळी दसरा गोड होईल या आशेने ही सगळी लागवड करत असतात, हो. मात्र आता ही सगळी आशा फोल होत्या. मग काय नाही, शेतकऱ्याचे स्वप्नच पाण्यात गेले ना यावेळेचे पावसामुळं. दिवाळी दसऱ्यासाठी लागवड केली पण मग ते आता करपून केले, फुलं चालले, त्यामुळे शेतकऱ्याचे स्वप्न पाण्यात गेले पूर्ण. इतर पिकांचं नुकसान म्हणजे त्याचे पंचनामे होतात, मात्र झेंडू पिकाचे पंचनामे होत नाही. यातून काही झेंडूचे पंचनामे केले पाहिजे ना शेतकऱ्यांना, आणि पंचनामे करून त्वरित मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना. पंचनामे करूनच उपयोग नाही त्या गोष्टीचा. आपण जर पाहिलं तर झेंडू उत्पादक जे आहेत कुठेतरी हातबल होताना दिसत आहे आणि झेंडूचे देखील आता पंचनामे व्हावे आणि शेतकऱ्यांना कुठेतरी मदत मिळावी अशी मागणी जी आहे ती या भागातील झेंडू उत्पादक करताना दिसतात. निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक. तर जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सर्वाधिक फटका बसलेला आहे तो कपाशी पिकाला. भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाचं नुकसान झालंय. शेतांमध्ये पाणी साचलंय. कपाशीच्या कैऱ्या कुजायला सुरुवात झाली आहे, मात्र अद्यापही या परिसरात प्रशासनाचा कुठलाही अधिकारी फिरकलेला नाही. पंचनामे प्रलंबित आहेत, त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. राज्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शेती पिकांना बसला असून जळगाव जिल्ह्यातही झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात हा कपाशीच्या पिकाला बसला असून त्यासोबतच सोयाबीन, मका, कापूस यासारखे पिके देखील जमीनदोस्त झाले आहेत. आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वांजोळी शिवारातही झालेल्या अतिवृष्टीमुळे खरं तर या परिसरातील अनेक शेतांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. या ठिकाणी हे पीक उभं दिसलं असलं तरी मात्र या ठिकाणी अक्षरशः शेतांमध्ये पाणी साचल्यानंतर जे कपाशीचं पीक आहे, कैऱ्या आहेत त्या आता कुजायला लागलेल्या आहेत. एकंदरीत आपण बघतोय की ज्या पद्धतीने जे आहे या ठिकाणी कपाशीचं पीक आता कैऱ्या ज्या आहेत त्या कुजायला लागलेल्या आहेत. त्यामुळे जे काही आता उत्पन्न शेतकऱ्याच्या हातात येण्याची शक्यता होती ते देखील कुठेतरी आता कमी झालेली आहे. आपण बघतोय की अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी कपाशीच्या कैऱ्या या कुजायला लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता शेतकऱ्याच्या हाती काय येणार असा देखील एक प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या परिसरातील शेतकरी आपल्यासोबत आहेत. आता काय सांगणार, किती दिवस पाऊस होता आणि किती क्षेत्रावरती आपलं नुकसान झालंय? गेल्या काही दिवसापासून भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे. ह्या पाऊस चालू असल्यामुळे इथे कोणत्याच गोष्टीची मशागत वगैरे झालेली नाही आहे, कारण शेतामध्ये भरपूर प्रमाणात पाणी होतं. त्यामुळे आम्ही जो खर्च लावलेला आहे तो खर्च आता काही निघण्याची आम्हाला काही अशी आस दिसत नाही आहे. तरी सरकारने याकडे लक्ष घालून काहीतरी उपाययोजना कराव्या, जेणेकरून आमचा खर्च वगैरे हेक्टरी काय असेल ते मानधन द्यावा अशी विनंती आहे सरकारला. नक्कीच आता आपण बघतोय की किती दिवस जे आहे शेतामध्ये पाणी साचलेलं होतं आणि या परिसरात काय नेमकी परिस्थिती होती पावसामुळे? येणाऱ्या 8 दिवस लगातार पाऊस आहे इथं. और हे आज ऊन पडलेलं आहे, पण ऊन काय दुपारपर्यंत राहतो, परत पाऊस सुरू होऊन जातो. असे परिस्थिती आहे आमच्या इकडे शेतामध्ये. नक्कीच ज्या पद्धतीने जे आहे खरंच आता पाऊस जरी काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी मात्र सायंकाळच्या सुमारास जे आहे अनेक भागात जे आहे पावसाचा तडाखा बसतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा पिकांवरती याचा परिणाम होतो. ज्या पद्धतीने आता या संपूर्ण वांजोळा शिवारात जे आहे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. पीक जरी उभं दिसत असलं तरी मात्र आता कैऱ्या सडता आहेत. काय नेमकी आपली सरकारकडे मागणी असणार आहे?
आमची अशी सरकारकडे एक मागणी आहे. आमचे हे 5 एकर क्षेत्रफळ आहे. 5 एकरमध्ये आम्हाला कमीत कमी 1 लाख रुपये खर्च येऊन गेलेला आहे. हातातोंडाशी आलेला ह्या 8 दिवसाच्या संततधार पावसामुळे गुडघ्याभर पाणी आमच्या शेतात होते. ते 2-4 दिवसाने विश्रांती झाल्याने आता त्या पाण्याचा निचारा झालेला. हे जरी झाड आहे हिरवं दिसतंय पण याला लागलेल्या कैऱ्या खालच्या पूर्णपणे सोडून गेलेल्या आहे. हातातोंडाशी आलेला घास हा हिरवून गेलेला आहे. तरी सरकारने एकरी 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी पाहिजे आणि सरसकट कर्जमाफी पीक कर्ज घेतलेलं आहे ते सुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे. मागील वर्षी गारपीट झाली ते सुद्धा पंचनामे करून गेलेले आहे आणि ते आजपर्यंत विम्याचे सुद्धा पैसे आम्हाला मिळालेले नाही आहे. 2-2 अधिकारी मागे बांधावर आले, पंचनामा झाला, सह्या घेतल्या, बँकेचे पासबुक घ्यायचे, अजूनपर्यंत मला एक कवडीची रक्कम मिळालेली नाही आहे आणि आजपर्यंत एवढं नुकसान झालं आहे पण एकही अधिकारी व लोकप्रतिनिधी आमच्या वांदोडे शिवारामध्ये आलेला नाही आहे. त्यामुळे आम्हाला सरकार विरुद्ध आम्हाला जरासं दुःख वाटत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे पण नुसता पोकळ आहे. ते आमच्यापर्यंत कोणीही अधिकारी आला नाही. आम्ही त्याबद्दल यांचा जाहीर निषेध करतो. नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर अद्यापही अनेक बांधावरती जे आहेत ते प्रशासनाचे अधिकारी पोहोचलेले नाही आहेत, पंचनामे झालेले नाही आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.